नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 20 सप्टेंबर 2025. आज सकाळी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये किती विसर्ग चालू आहे, दौंडच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, बंडगाणच्या विसर्गामध्ये किती वाढ झाली आहे, त्याचबरोबर वीरमधून नीरा नदीमध्ये किती सध्याला पाणी सोडण्यात येत आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.205 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 121.74 TMC, अर्थात उपयुक्त साठा हा 58.08 TMC. तर टक्केवारी ही उजनी धरणाची 108.42% आहे. आणि उजनी धरणातून सध्याला कालव्याद्वारे 600 क्युसेक्स, बोगद्याद्वारे 200 क्युसेक्स, सीनामाडा उपसा सिंचनमधून 180 क्युसेक्स, दहेगाव उपसा सिंचन सध्याला बंद केलेला आहे, बंद अवस्थेत आहे. सध्याला भीमा नदीतून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये रात्री 6 वाजता जवळपास 30,000 क्युसेकचा विसर्ग होता. त्यामध्ये रात्री 8:30 वाजता तो विसर्ग वाढवून तो 40,000 करण्यात आला होता. त्यानंतर परत पुन्हा घट करून तो 35,000 क्युसेकवर करण्यात आला आहे. आणि तो 35,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला कायम आहे. म्हणजेच पॉवर हाऊसचं 1600 हे 35,000 म्हणजे 36,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदी या पात्रामध्ये सोडला जातोय. आणि नीरा नदीतलं पाणी बघितलं तर नीरा नदीतलं वीर धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. काल सकाळी 3200 क्युसेक असणारा विसर्ग रात्री जवळपास 9,000 पर्यंत गेला होता. आणि आता बघितलं तर तो विसर्ग 13,911 क्युसेकचा विसर्ग सध्याला वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडला जातोय. आणि दौंडच्या आणि बंडगाणच्या विसर्गामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. कारण दौंडचा विसर्ग काल सकाळी बघितला तर जवळपास 10,811 होता. त्यानंतर रात्री 21,542 झाला. पण त्यामध्ये किंचितशी वाढ होऊन आता सध्याला तो 21,717 क्युसेकचा विसर्ग दौंडमधून भीमा उजनी धरणामध्ये मिसळतोय. आणि बंडगाणच्या विसर्गामध्येही सातत्याने वाढ होताना दिसते. कारण सध्याला बंडगाणचा विसर्ग बघितला तर 16,723 क्युसेकचा विसर्ग सध्याला दौंडच्या दिशेने येतोय. आणि उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जी धरणं आहेत त्या धरणापैकी खडकवासल्यातून 6,843, घोड धरणातून 7,000 आणि डिंबे धरणातून 2,000 अशा 3 धरणातून जास्तीत जास्त एवढं पाणी सोडलेलं आहे. परंतु पावसाचं वातावरण जास्त आहे, पाऊस जास्त आहे, कदाचित ह्या पाण्यामध्ये वाढ होऊ शकते. इतर धरणातूनही पाणी वाढण्याची शक्यता आहेच. सध्याला पंढरपूरचा विसर्ग बघितला तर पंढरपूरमध्ये 23,133 क्युसेकचा विसर्ग आहे. आणि संगममध्ये हा 40,901 क्युसेकचा विसर्ग दोन्ही नद्या मिळून मिसळत आहे. उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये सातत्याने घट होते. दर तासाला नियोजन बदलावं लागतंय. कारण वरचं येणारं पाणी आणि सोडण्यात येणारं पाणी याचा ताळमेळ लावणं प्रशासनाला नाकीनऊ यायला लागलंय. त्यामुळं कदाचित आपला व्हिडिओ जाईपर्यंत पाणी कमी झालेलं असेल किंवा वाढलेलं असेल. याचा अर्थ असा नाही की यातील माहिती खोटी आहे, परंतु सातत्याने तासाला 2-2 तासाला त्याचा आढावा घेतला जातो पाण्याचा. आणि त्यातून कमी जास्त करण्याचा निर्णय उजनी प्रशासन घेत असतं. आपण दर तासाला तर देऊ शकत नाही, परंतु शेतकऱ्यामध्ये गैरसमज होऊ नये म्हणून मी ही माहिती देतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.